तर लातूर जिल्ह्यात रात्री सुद्धा मुसळधार पाऊस होतोय। मुसळधार पावसामुळे अहमदपूरमध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। हडतोळी आणि अहमदपूर रस्त्यावरील वाहतूक जी आहे ती आता ठप्प झाली आहे, तर कंधारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्याला मोठा पूर आलेला आहे। काल दुपारपासून लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अनेक ओढ्या नदी नाल्यांना पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। आपण जर पाहिलं तर हाडोळती पासून अहमदपूर आणि इकडे कंधारकडे जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णपणे पाण्याखाली आलेला आहे आणि त्यामुळं सायंकाळपासून हा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी ठप्प झालेला आहे। एक प्रकारे शेतकऱ्यांच्या शेताकडे जाण्यासाठी देखील जीवघेणा बनलेला आहे आणि सातत्यानं पाऊस झाला की या हाडोळती जवळच्या ओढ्याला पूर येतो आणि वाहतूक बंद होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची अडचण होऊन बसते। या भागातले शेतकरी आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। जळकोट तालुक्यातली जर आपण परिस्थिती लक्षात घेतली तर ढोर सांगवी इथं एक शेतकरी ओढ्याच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे आणि मांजरा नदीला देखील जिल्ह्यामधली जी प्रमुख नदी आहे तिला पूर आल्याची परिस्थिती आहे। आपण शेतकऱ्याकडनं जाणून घेणार आहोत। तुम्ही हाडोळतीचे शेतकरी आहात, काय परिस्थिती होती इथं? माझं शेत याच्या बाजूला आहे वरीवरती। ते मला तिथं खूप येताना आता दुपारपासून पाणी होतं। आता दूध काढून गावाकडे जायचा वेळ झाला होता, तरी पण इथून जाता येत नाही इकडे जाता तिकडे येता येत नाही। सकाळपासून जर आपण लक्षात घेतलं तरी वाहतूक या रस्त्यावरची ठप्प होती। महेंद्र जोंधळे, TVN मराठी।